ज्योती विद्यालय मंदिर हा मूवी पाहिल्यानंतर राष्ट्रभरात मराठी शाळेचा प्रश्न खरोखर खूप जोराने लोक त्याच्यावरती चर्चा करत आहेत. पण आपल्याला ही गोष्ट समजणं गरजेची आहे, की शाळेचा प्रश्न खरोखर खूप गंभीर आहे. कारण की गेल्या 10 वर्षामध्ये आत्तापर्यंत 20,000 शाळा बंद झालेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक एका विद्यार्थ्यामागे 30 ते 40,000 रुपये खर्च येतो. पण ह्या 30 ते 40,000 खर्चामध्ये 90% जे असतात, तो शिक्षकांचा पगार असतो. 2016 ते 20 मध्ये 8,000 शाळा बंद झाल्या. 2020 ते 2023 मध्ये 2,000 शाळा बंद झाल्या. ह्याचा सर्वात जास्त फटका हा ग्रामीण विद्यार्थ्यांना पडतो. का? ज्या शाळा असतात ते 2 ते 5 किलोमीटर लांब असतात किंवा त्या गावाभोवती असतात. पण गावातलीच जर शाळा बंद झाली, त्याच्यानंतर ग्रामीणच्या विद्यार्थ्याला खूप लांब जावं लागतं आणि त्याच्यात पण जर ती मराठी शाळा बंद झाली, तर गावची जी मुलं असतात, ती मराठी ही योग्य प्रकारे शिकू शकत नाही किंवा आपली जी मातृभाषा आहे, ती त्यांच्यावरती त्याचा प्रभाव कमी होतो. भारत शिक्षणावरती 8 ते 9 लाख कोटी खर्च करतो. पण ह्या आपल्या जी-डी-पीचा फक्त 3% असतात. ॲक्चुअली राष्ट्रीय शिक्षण धोरण आपल्याला 6% शिक्षणावरती खर्च करण्यासाठी सांगतं. पण आपलं सरकार फक्त 3% शिक्षणावरती खर्च करतं. याच्यामुळे काय होतं, ती जगभराची जी शिक्षण व्यवस्था आहे किंवा जगभरात ज्या शिक्षणाची लेव्हल आहे, त्या शिक्षणाला आपण पार करू शकत नाही आणि आपली शिक्षण पद्धत कधीही कमजोरीच राहते. ह्यामध्ये पण शालेय शिक्षणावरती आपण फक्त 5 लाख कोटी खर्च करतो. उच्च शिक्षणावरती फक्त 4 लाख खर्च करतो. ह्याने काय होतं, की आपण शिक्षणावरती खूप कमी खर्च करावा. आपला असा देश आहे, की जो शिक्षणावरती सर्वात कमी खर्च करतो. त्यामुळे माझी सरकारला ही विनंती आहे, की शिक्षण हेच आपला एक चांगला नागरिक घडू शकत आहे किंवा पिक्चरमध्ये जो डायलॉग आहे ना, गरीब अगर अनपढ़ रहेगा तभी तो भेड़ बकरियों की तरह इन नेताओं के इशारों पे चलता रहेगा। इसीलिए डॉक्टर अंबेडकर ने 1942 में कहा था, एजुकेट, एजिटेट एंड ऑर्गेनाइज।